मित्रांनो, आजचा तिसरा दिवस. काल रात्री भरपूर दमलो होतो फिरून. काही नंतर व्हिडिओज बनवली नाही मी. प्याल्यानंतर व्हिडिओज बनवली नाही. आता आपण इथून उदयपूरवरून जयपूरला निघत आहेत. इथे आता एक मंदिर आहे सावर्या सेट, तिथे जाणार आहोत. तिथे दर्शन घेऊन नंतर पुढे आम्ही जयपूरला जाणार आहोत आणि उद्या पूर्ण जयपूर फिरणार आहोत. चला आता थोड्या वेळात निघू. बॅग गाडीमध्ये टाकू आणि सावर्या सेट येथे दर्शन घेऊन नंतर जयपूरला जाऊया. चहा पियाला बसलं. आमचा चहा आलेला आहे, मटकी चाय. मस्त सकाळचा चहा घेतो आणि आता इथून निघणार आम्ही जयपूरला. पण मध्ये सावर्या शेठचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊन जाणार आहोत. आमचा हिरो आयान बसलेत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो उदयपूरवरून श्री सावर्या शेठ मंदिर, नंतर तिथून जयपूर रायाचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत आम्ही. सकाळी किती वाजले? सकाळचे 7:45. 6 वाजता निघणार होतो, पण भरपूर मंडळी असल्यामुळे ते काय पॉसिबल होत नाही. एक उठतोय, एक झोपतोय. आता निघालो. आता प्रवासात काय जास्त रस्ता दाखवणार नाही, थोडा फरक चाय नाश्ता थांबवतं, नाही तर डायरेक्ट सावर्या सेट. सावर्या सेट इथून 7 किलोमीटर आहे. मंदिरात इथे पोचलेलो आहोत. बघा मंदिर, भरपूर गर्दी आहे. जाऊया काही नाही तरी. सावर्या सेटचं दर्शन फुल गर्दी. दर्शनाला चाललेलो सावर्या शेठच्या. ही आमची गँग आहे पूर्ण. मंदिराचा गेट आहे, इथून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आता दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहोत मंदिराच्या. दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. या सेटचं दर्शन झालेलं आहे. तर दर्शन करून पुढे चाललेलो आहोत जयपूरला. मध्ये रस्त्यामध्ये जेवण बनवणार आणि जेवण करून नंतर डायरेक्ट जयपूर ऑन द स्पॉट. आता मेन हायवेला लागणार आहोत. मंदिरापासून 7 किलोमीटर हायवे आहे, जयपूर हायवे लागणार. मंदिर एवढा भारी आहे ना, मंदिराचं काम बघशीव ना, एवढा भारी आहे का ती बघतच राहावं असं वाटतं. तुम्ही सर्वही एकदा येऊन पाहावं माझ्या म्हणणं. नंतर खाटू श्याम पण आहे, भरपूर आहेत ठिकाणं इथं राजस्थानमध्ये फिरायला. एकदा या आणि बघा. आणि इथले येणे जाण्याचे रस्ते तर एकदम भारीच आहेत. महाराष्ट्रापेक्षा तर एकदम चांगलेच आहेत रस्ते. आम्हाला एवढे काहीच वाटते नाही, एवढी छोटी गाडी असताना पण त्रासच नाही झाला. बनवला थांबलेलो होतो मी. असं बघा, अशी जागा, लोकेशन असं आहे. इथे थांबलेलो बघा. लोकेशन कसं आहे बघा. या गाड्या आमच्या इथून आम्हाला जयपूर किती आहे बघा, 285. जयपूर 285 आहे. भाजी कापाचं काम चालू आहे. इकडं बटाटी टमाटर कापतात, कांदा नयो आमचा वांगा. तर राईस घातला का? काय घातला दाखवा मला काय आहे. राईस
बघा आवरी गँग आहे, गँग बघा आवरी गँग आहे. हे सगळा मटेरियल टाकल्यानंतर मला आवाज दिला. आता तेल, कांदा, मिरची, टमाटर सर्व टाकलेलं आहे. फोडणी देत लावली. त्याला आता चांगला ढिगारा घेतला आहे. मीठ टाकण्यात येत आहे. आमच्याकडे एक तर नवीन पद्धत आहे, मीठ पहिले टाकतात. त्यात कांदा आणि टमाट्याचं लवकर पाणी होतं त्याच्यामुळं. आता मसाला टाकण्यात येतो आहे. मसाला बघा एवढा घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर हळदी, ही हळद एवढी. त्याच्यानंतर काय मिरची पावडर का गरम मसाला गरा. कारण ही काश्मीरी पावडर ही खास कलरसाठी टाकतात. त्यासाठी कलरसाठी काश्मीरी पावडर. एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे मसाल्यांचा. आता त्यात भाजी काय बटाट, वांगा हे टाकण्यात आहे. आणि दुधी आहे वाटतं, दुधी आणि वाकटी. सुके मच्छीचं जेवण आहे. वाकटे आहेत बघा. मला दाखवतो नंतर कसं काय रेसिपी होते ती. चला आता भेटूया थोड्या वेळात. कालवण रेडी झालाय. तरी बघा तेल मी पहिलेच बोलू तेल जास्त आहे. मी पहिलेच बोलू तेल जास्त आहे. कारण का आमचे ही माणसं आहेत ना, ही तेल खाणारी माणसं आहेत. असं आमचं जेवण आहे. मस्त झालेलं आहे. आता नंतर सांगतो मला. हे जा बसा तुम्ही पण. चिंता नाही थोडा आमचंच पण माझ्या जेवणाला मजा नाही आहे. राहू द्या जरा जेवायला मजा आहे थोडीफार. चिंता असती तर अजून मजा आली असती. हा जेवण आम्ही ज्या पोझिशनला जेवतो ना, एक आमचं असं शेत असायचं पहिले गावात. आणि त्या शेताच्या बांधावर असं जेवण होतं. त्या पद्धतीने वाटते का बांधावर म्हणजे जुन्या आठवणी झाल्या. आता आमच्या ते एअरपोर्ट झालं आहे. ते यांचं सरकारने एअरपोर्ट बनवलं पण आम्हाला काही नाव देत नाही. फक्त होल दिली. होल दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त होल दिली. आणि त्या दिवशी आम्हाला नंतर नाव घेतलं ते आम्ही पण घेतो. असंच आम्ही शेताच्या बांधावर बसत होतो पहिले. असं शेत असायचं साईडला. आणि असं आता आम्ही जेवण करून निघालेलो आहोत. जयपूरला जाताना मध्ये रस्त्यावर जेवण करायला थांबलो होतो. तर जेवण करून निघालेलो आहोत. आता डायरेक्ट जयपूर मध्ये चाय नाश्ता होईल बस. त्याच्यानंतर जयपूरलाच. आणि जयपूरला डायरेक्ट स्टे करणार. उद्या पूर्ण जयपूर फिरणार आहोत. आता रस्त्याला निघालेलो आहोत. रस्त्याला निघालेलो आहोत. उद्या डायरेक्ट जयपूर आणि उद्या पूर्ण जयपूर फिरणार. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास होता तिसऱ्या दिवशी खाटूश्याम. चाय पिवायला थांबलेलो आहोत हॉटेल जयपूर इन. बघा आमची किलबिल करा. हाय करा रे, हाय करा. चहा पितो आणि इथून डायरेक्ट जयपूर. किती आहे आपल्याला हॉटेल 90 किती आहे. नंतर डायरेक्ट हॉटेल दाखवतो. चहा पिऊन झालेला आहे. निघालेलो आहे जयपूरकडे. 90 किलोमीटर आहे. पोचू किती 1.5-2 तास दाखवतोय. हे बघा एवढा टाइम दाखवतोय. निघालेलो आहोत. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. ट्रॉफिक भेटते काय, सिटी काय. डायरेक्ट आता तुम्हाला रूमवर पोहोचल्यावर दाखवतो. आता
जयपूरमध्ये एंट्री होतंय आणि पहिला स्वागत ट्रॉफिकनी होत आहे आमचा. तू बघा जो हॉटेल ओम पॅलेस आहे, इथून आम्हाला जी ट्रॉफिक लागली हॉटेल ओम पॅलेस, ती आता ट्रॉफिक आहे सिग्नलची आहे काय माहीत नाही आपल्याला आयडिया. पहिल्यांदा झालो जयपूरला आणि ट्रॉफिक पहिला स्वागत होतं आमचा. जयपूर सिटीमध्ये प्रवेश झालेला आहे आमचा. तर रूम आम्ही बुक केली, तिथे चाललो आहोत. एस हॉटेल म्हणून आहे, तिथे चाललोत आम्ही. बघा जयपूर सिटी किती लाईटीने भरलेली आहे. फक्त इथे एकच समजत नाही कोण कुठून निघतंय. बघा आता यो बाईकवाला इकडून, यो बाईकवाला इकडं, कधी कोण कुठून येईल तो पत्त्या नाही. राजस्थान आहे ना, काय पण होऊ शकतो. आयन्स काय बोलतस? आयन्स तुझा रिॲक्शन सांग मला, लपू नको मला. आता आम्ही जयपूरला पोचून रूम घेतलेली आहे. रूम पण दाखवतो तुम्हाला. आपल्या ही जयपूर सिटी बघा. ही जयपूर सिटी आहे, भरपूर मोठी आहे. ही रूम आहे बघा, रूम अशी रूम आहे. तर मस्त रूममध्ये पोहोचलेलो आहोत. ही अशी रूम आहे आमची आणि उद्या पूर्ण जयपूर फिरणार आहोत. ते काय असेल ते दाखवेन मी मला. हा इथे बाथरूम आहे, हे 2 बेड आहेत. जेवून झालं असतील सगळी जेवून झाली असतील सगळी भांडी घासा. 2 टोपाला करा, एक भात आणि एक चिकन. ही फक्त 2 टोपा खाली घेऊन या, बाकीचा काही नाही. सगळं मटेरियल खाली येऊ दे ना. मी तर भांडी कोण घशील? मी घशील तो. आणि तू आहे, तू मला मी पण घशील. तो घशील काय तू पण मला? दादा, मी पण घशील. हा. एवढं काय चालू असून दे, एवढं काय. जा. अगोदर म्हणतो मी घशील, नंतर नाही, काय म्हणतो? मी तर शेड घशील. जा जा जा, घेऊन ये सगळा. पहिला भांडा कोण घशील? मी घशील बस. संदीप याला प्रश्नाला ही बाई ही अस्वल होती. हा, ही अस्वल होती बघा, ही अस्वल.